आज प्रभाग क्रमांक 24D मधून मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली, त्याबद्दल मी माझ्या सर्व पक्षाच्या नेतृत्वाचं, आदरणीय देवेंद्रजींचं, चंद्रकांत दादा पाटलांचं, रविजी चव्हाणांचं, बावनकुळे साहेबांचं, या शहराचे नेते, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माझे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे आणि सर्व पार्टीचं मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी पुन्हा एकदा माझ्यासारख्या या सामान्य कार्यकर्त्यावर हा विश्वास दाखवला। यादी का जाहीर झालेली? यादीचं अंतिम काम चालू आहे। आता ज्या प्रदेशात एकूण महाराष्ट्रात 29 महानगरपालिका आहेत। प्रदेशाचे अध्यक्ष या ठिकाणी सगळ्या अंतिम याद्या थोड्याच वेळात प्रसिद्ध करतील। युतीमध्ये आक्रमक झालेली आहे। आरपीआयला जे 9 जागा देण्यात आलेल्या आहेत त्यातले 7 भाजपचे उमेदवार दिले असा त्यांचा आरोप आहे आणि ते पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन करतात। आपल्या आरपीआय हा आमचा सहकारी पक्ष आहे, महायुतीतला पक्ष आहे। आदरणीय आठवले साहेब, आदरणीय देवेंद्रजी त्यांची अत्यंत सविस्तर चर्चा होऊन या जागा त्यांना देण्यात आलेल्या ज्या आहेत, हा आकडा तुम्ही कुठून काढला मला माहित नाही, परंतु निश्चितपणे सन्मानजनक जागा महायुतीत आम्ही आरपीआयला दिलेल्या आहे, शिवसेनेला दिलेल्या आहेत आणि या शहरात आम्ही महायुती म्हणूनच पुढे जाणार। शिवसेनेला किती निवडणूक लढते, एकूण किती जागांवर भाजपला उमेदवार दिलेले आहेत? भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुती म्हणून आम्ही 165 जागा जिंकतोय आणि लढतोय। शिवसेनेला किती जागा दिल्या त्यामध्ये? भाजप म्हणून किती जागा? शिवसेनेला आम्ही महायुती म्हणून लढतोय। भारतीय जनता पार्टी, आरपीआय आणि शिवसेना म्हणून एकत्रित आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय। आपण जे विभाजन अपेक्षित करता तसं विभाजन महायुतीत नाही।